लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ड्रेनेज क्लिनिंग वाहनाचे लोकार्पण. पक्षपात जातपात बाजूला करून मी विकास करणाऱ्यांच्या पाठीशी आहे. पालकमंत्री. फुलंब्री नगरपंचायत कार्यालय येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नगरपंचायतीत सेफ्टी टँक क्लिनिंग, ड्रेनेज क्लिनिंग कामासाठी नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या प्रयत्नाने आधुनिक प्रकारचे वाहन प्राप्त झाले आहे. या वाहनाचे दिनांक 20 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमात नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे अग्निशामक वाहनांची व शहरातील बेघरांसाठी घरकुल योजनेअंतर्गत निवारा उपलब्ध करण्यासाठी 25 एकर गायरान जमिनीची मागणी केली असता पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले की काळ बदलला, राजकारणाची दिशा बदललेली आहे. पहिल्यासारखे राजकारण आता राहिलेले नाही. कोण कुठे होता आणि आता कुठे गेला कळत नाही. कुठेही राहा, परंतु जनतेच्या सेवेला महत्त्व दिले पाहिजे. पक्षपात जातपात मी कधीच केलं नाही. जो जनतेची कामे करेल, विकास करेल, त्याच्या पाठीशी मी उभा आहे, असेही पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले. एखादे काम असे केले पाहिजे की पिढ्यानपिढ्या नाव निघायला पाहिजे, असा सल्लाही नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांना पालकमंत्र्यांनी दिला. या ठिकाणी पालकमंत्री यांच्यासोबत अशोक पटवर्धन, त्र्यंबक तुपे, विकास जैन, नंदकुमार घोडेले, नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, उपनगराध्यक्ष जमीर पठाण, माजी सभापती चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक संजय सहाणे, जावेद खान, रिजवान खान, रऊफ कुरेशी, राजू नागरे, मोबिन पाशा, सय्यद रज्जाक, हाफिज, मुदस्सीर पटेल, सांडू हापत, आरिफ पटेल, सूत्रसंचलन अंकुश ताठे यांनी केले. पालकमंत्री साहेब, आमचे सर्व जुने सहकारी, सर्व नेतेगण या ठिकाणी आमचे विकासजी जैन साहेब आहे, घोडेले साहेब आहे, त्र्यंबकजी तुपे साहेब आहे, पटवर्धन साहेब, त्या ठिकाणी उपस्थित दुसरे आमचे सहकारी चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष जमीरबाबा पठाण, उपस्थित सर्व फुलंब्री नगरवासीय, नगरसेवक आणि सर्व नागरिक पदाधिकारी. जास्त न बोलता फक्त या ठिकाणी आपल्याला थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. आदरणीय शिरसाट साहेब हे शिरोडच्या दौऱ्यावर होते. स्वतः साहेबांच्याकडे भेटीला गेले होते. मला समजलं, मी त्यांना फोन केला आणि जरा 5 मिनिटं वेळ दिला तर बरं होईल. त्यांनी लगेच होकार दिला आणि आपल्या शब्दाला मान देऊन नगरपंचायतसाठी या ठिकाणी सत्कार घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे प्रथमतः आभार व्यक्त करतो. आणि फुलंब्री नगरपंचायतसाठी या भागाचा विकास करण्यासाठी शिंदे साहेबांना आपण तुमच्या माध्यमातून भेटलो, पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून निवेदनं दिले आणि शिंदे साहेबांनी सुद्धा पालकमंत्र्यांच्या शब्दाला मान देऊन संपूर्ण निधी देतो असं सांगितलं. ते करणार आहे. परवाच मुंबईला आमचे पालकमंत्री साहेबांनी वेळ घेतली होती, भेट घेतली शिंदे साहेबांची आणि त्यावेळेस भेट झाली. आणि पालकमंत्री साहेबांना ज्यावेळेस मी निवडून त्यावेळेस निमंत्रण दिलं होतं की तुम्ही इकडे या, आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही पण तयार दर्शवली. परंतु पालकमंत्री साहेब, या फुलंब्री शहराचा विकास करण्यासाठी आम्ही आपल्यासोबत येत आहोत, त्याबद्दल काही शंका नाही. परंतु या भागाचा विकास करणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून वेगळ्या पक्षाकडे ही नगरपंचायत होती, ग्रामपंचायत होती. मध्ये 3 वर्षाचा कार्यकाळ नगरपंचायतच्या प्रशासनाचा गेला आणि ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही. तर तो विकास करण्यासाठी आपण स्वतः जातीने लक्ष देऊन या भागाचा विकास करण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती करतो. आणि आपल्या माध्यमातून जे या ठिकाणी आत्ताच नगरपंचायतसाठी जे आपल्यामार्फत ड्रेनेज लाईन साफसफाईची जी गाडी आपण पाठवली त्याबद्दल सुद्धा आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ते गाडीचं उद्घाटन आत्ताच साहेबांच्या हस्ते, पालकमंत्री साहेबांच्या हस्ते झालं. ते जर सांगतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जास्त न लांबवता घरकुल योजनेसाठी या ठिकाणी आपण 25 एकर जागा गायरान जमीन आहे ती मागितलेली आहे.
ती तेवढी मान्य करण्यात यावी अशी विनंती करतो. त्याच्यानंतर साहेब, शासनाने जो निर्णय घेतला आहे का गायरान जमीन जी आहे त्या भागातल्या ग्रामपंचायत आणि त्या भागातल्या नगरपंचायतकडे सुपूर्द करण्याचा, त्याचा पाठपुरावा करून जर नगरपंचायतसाठी गायरान जागा उपलब्ध करून दिली तर त्या भागामध्ये विविध योजनेसाठी त्याचा आम्ही वापर करू एवढं निश्चित सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फुलंब्रीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरेजी, उपनगराध्यक्ष माझे सर्व सहकारी, सर्व नगराध्यक्ष नगरसेवक आहेत, काही पदाधिकारी आहेत, या फुलंब्रीचे PI आहेत. खरं तर आजचा हा कार्यक्रम नव्हता, सहज भेट म्हणून राजेंद्रांनी फोन केला आणि आपल्याला त्याचा आग्रह टाळता येत नाही म्हणून थांबतो. ठोंबरेंचं आमचं नातं फार जुनं आहे. अख्ख्या तो कदाचित त्यावेळेला शाखा प्रमुख असेल तेव्हापासून, आणि म्हणून या सगळ्या भागामध्ये फिरणं होणं, सगळीकडे जाणं येणं हे माझंही झालं. परंतु काळ बदललेला आहे, आता परिस्थिती वेगळी राहिलेली, राजकारणाची दिशा बदललेली आहे. पहिल्यासारखं आता राजकारण काय राहिलं नाही. कोण कुठं होतं कुठं गेलं काही कळत नाही. आणि म्हणून हे सर्व करत असताना, आपण राजकारण करत असताना खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करतोय हे पाहिलं पाहिजे. जातीवर राजकारण, पक्षावर राजकारण हे तुमचं चालत राहतं, परंतु ज्यांच्यासाठी लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात त्यांच्यासाठी तुम्ही काय करता त्याला महत्व. आणि म्हणून मी राजेंद्र तेच सांगितलं की काम करताना आता या मधल्या काळामध्ये झालेला गॅप आता भरायची संधी राजेंद्र ठोंबरेकडे आलेली. पॅच पाहिला तुम्ही तर त्या पॅच मध्ये फार मोठं अंतर होतं. कधी सुद्धा असं वाटतही नव्हतं की पुन्हा ठोंबरे इथं नगराध्यक्ष होईल, पुन्हा सर्व काही होईल, असं थोडीशी कल्पना करणं सुद्धा थोडंसं अवघड झालं होतं. पण आलेली संधी येतं ही इतक्या चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. तुम्हाला या फुलंब्री ही असं एक शहर आहे, हा गावखेडा नाहीये. ही नगरपालिका जरी असली तरी या साईडला आणि ह्या साईडला पाहिल्याचं दोघांचं सेंटर आहे. तुम्ही सगळ्या बाजूंनी असलेलं सेंटरचं हे ठिकाण आहे. म्हणून या ठिकाणचं डेव्हलपमेंट हे जेवढं जास्त होईल तेवढी प्रगती या भागाची होईल. पहिले बस स्टँड आपलं कसं होतं, थोडंसं आता बरं दिसायला लागले. आता नाही तर बस स्टँडवर एक बस स्टँड, बाकी सगळं काही नव्हतं. बाजूला कारखाना दिसायचा, एकही असे शॉप नव्हते. आता शॉप सगळे वाढलेले आहेत. परंतु याच्यामध्ये राजेंद्रजी एक कधीही थोडा निर्णय कडू का वाटाणा पण घेतला पाहिजे. शहरामध्ये जास्त मेन चौकामध्ये अतिक्रमण व्हायला नको. सगळ्याला विनंती करा. त्यांनी बांधलं म्हणून हा बांधतो, बाकी काही फरक नाही. कोणी अतिक्रमण असे होत नाही. उसने क्यों बांधा, फिर मैं गया 2 फुट तो क्या होगा. ठोंबरे नेता कैसे अंबोली नगराध्यक्ष, हे जे काय ना हे थोडंसं शहराला आपलं विद्रूप करतो. पण यासाठी पहिलं निधी तुम्ही माझ्याकडे मागा. काय करायचं, अतिक्रमण असेल किंवा इतर चांगल्या सुविधा द्यायची असेल ना तर पहिलं ती साईड तेवढी क्लिअर करा. हा रस्ता आहे, आपल्याला इतका सुंदर केला पाहिजे. किंवा आतमधल्या गल्ल्या असतील, वस्त्या असतील, तिथलचे रस्ते सगळे कॉन्क्रीटचे करा एकदा. आता हे डांबरीकरणचे किती आहेत मला माहित नाही, पण तू कॉन्क्रीटचे रस्ते केले तर 15-20 वर्ष त्यात मेंटेनन्स नसतो आणि लोकांना चांगले रस्ते भेटतील ना. एकदा रस्ते चांगले झाले तर त्या भागातल्या राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळेल. आज एक गाडी तुमच्याकडे आलेली आहे, भविष्यामध्ये आणखी सुद्धा मी गाड्या देतोय, आणखी मागवतोय. आपण अग्निशमनच मागवतो. पहिले त्यासाठी तुम्हाला जी जागा आहे ती जागेमध्ये तुमचं आता ते सगळं शेड वगैरे उभारणं हे सर्व करा. त्यासाठी निधी मागा. आपली जी काय नगरपालिका आहे ही नगरपालिका आता जी पाहिली ती चांगल्या अवस्थेमध्ये. अनेक नगरपालिकेमध्ये तर जाऊशी सुद्धा वाटत नाही, इतक्या घाण परिस्थितीमध्ये. नगरपालिकेचा अर्थ असतं की शहराला स्वच्छ करणं. स्वतःच कार्यालय स्वच्छ नाही ते काय शहर स्वच्छ करणार, असं काही ठिकाणची परिस्थिती मी पाहिलेली. म्हणून पहिल्यांदा आपलं हे या भागामध्ये छोटं कामाला सुरुवात करा. पुढच्या महिन्यापासून निधी पुन्हा वितरित होतोय. मी तुम्हाला देईल, जास्त देईल. मी कधीही हे पक्षपात कधी केलेला नाही, जातवाद कधी पाहिलेले नाही. जो डेव्हलपमेंट करेल त्याच्या मागे आपण उभे आहोत.
त्या का तुमच्यासाठी नाही करत. गावाचा विकास झाला तर नाव होतं, ऑटोमॅटिक होतं. आता इथं पोलीसवाले बसलेले, पोलीसवाल्यांना किती गाड्या दिल्या? 15 गाड्या तर जाणार दिल्या. आणखीन त्याची गाड्याची मागणी वाढलेली. काल सीपी ऑफिसला गाड्या दिल्यात. हे आपण हे यासाठी करतो की हे सर्वच आपल्या ज्या अंडरमध्ये ज्या काही संस्था आहेत त्या संस्था स्ट्रॉंग झाल्या पाहिजे. म्हणून तुम्ही गायरान मागत असताना गायरांच्या बरोबर तुमचा जो काय प्लॅन असेल तो प्लॅन माझ्याकडे सबमिट करा की नेमकं काय करायचंय. त्याच्यानुसारच त्याला जागा अलॉटमेंट करायचा आपण प्रोसेस करू. नगरपालिकेने जर चांगला घरकुलाची योजना केली, घरकुलाची योजना म्हणजे फक्त डबे बांधणे नव्हे, चांगली योजना जर केली तर त्याला सुद्धा मोठं अनुदान माझ्या खात्यातर्फे सुद्धा आम्हाला देत आहे. खात्यातर्फे सुद्धा अनुदान देत आहे. म्हणून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं काम करायचं असेल, तुम्हाला निधी लागणार नाही, निधी मी उपलब्ध करून देईन, परंतु प्लॅन तुमचा चांगला असला पाहिजे. चांगला आर्किटेक्ट घ्या, चांगला प्लॅन करा आणि एकच डोक्यात ठेवा, अब 5 साल राजकारण नहीं, अब 5 साल डेवलपमेंट करेंगे. अब तो अपनी भी तो उम्र होने लगी ना, भी आने वाली पिढी को कुछ अच्छा तो देऊ क्या. येणाऱ्या जनरेशनला चांगलं काम आपल्याकडून केलं पाहिजे. एखादं काम असं करून ठेवा की ते पिढीने तुमचं नाव पिढ्यानपिढ्या घेतलं पाहिजे. त्या पद्धतीने काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. आज मला बोलवलं, सत्कार केला. भविष्यामध्ये या पुढच्या मार्च पासून आपण जेव्हा कामाला सुरुवात करू, वारंवार मी या ठिकाणी येणार आहे. आपला जिल्हा हा इतका मजबूतीने आपल्याला बांधायचा आहे. आपल्या जिल्ह्याचा डेव्हलपमेंट एवढी चांगली करायची. आता फुलंब्रीहून शहरामध्ये जायचं आपको को ऐसा लगता है कि क्या 10 मिनट का काम है, इतना शॉर्ट हो गया. अभी अंतर आता कमी होत चाललेलं आहे. म्हणून आता हे एक शहरी भाग म्हणून याला समजले जाणार आहे. भविष्यात त्याची चांगली डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा. सगळे चांगले नगरसेवक तुमच्या बरोबर आहेत आणि एवढं पहिल्यांदाच पाहतो की सगळे पक्ष म्हणून तुमच्या बरोबर आहेत. एखादा पक्ष पुढे असेल परंतु सगळेजण बरोबर असल्यामुळं आता तुम्हाला चिंता नाही. तुम्ही माझ्या बरोबर यासाठी राहा की तुमचं डेव्हलपमेंट तर करतो, परंतु तुम्ही आमच्याकडे बी पहा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.